महाराष्ट्राचा भूगोल नदी प्रणाली. महाराष्ट्र पश्चिम घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे प्रकार पडतात. पश्चिम वाहिनी नद्या. या नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. नर्मदा, तापी, पूर्णा या खलदरीतून वाहत जातात. तापी नदी. तापी ही सातपुडा पर्वतात मुलताई येथे उगम पावते. तापीच्या उजव्या किनाऱ्याने चंद्रभागा, बुलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किनाऱ्याने काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा व मन या नद्या येऊन मिळतात. तापी पूर्णेच्या संयुक्त प्रवाहास वाघूर, गिरणा, मोरी, पांझरा व बुराई या नद्या येऊन मिळतात. तापी व पूर्णा संगम चांगदेव क्षेत्र, जळगाव. तापी व पांझरा यांचा संगम मुळावद, धुळे. कोकणातील नद्या. सह्याद्री पर्वतावर उगम पावणाऱ्या या नद्यांची रुंदी 49 ते 155 किलोमीटर असते. कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभुज प्रदेश नसतो. कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी उल्हास 130 किलोमीटर. दुसऱ्या क्रमांकाची नदी वैतरणा 124 किलोमीटर. कोकणातील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. पालघर जिल्ह्यामध्ये दमणगंगा, वरवळी, सूर्या, वैतरणा, दहरेजा, पिंजाल, लोहानी व बांद्री. ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा, भातसळ, काळू, उल्हास, मुरबाडी, बारवी. रायगड जिल्ह्यामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गांधार, भोगावती, घोड, सावित्री. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, बाव, काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक किंवा सुख नदी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाघोठाण, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोर, कळला व तिलारी या नद्या आहेत. पूर्ववाहिनी नद्या. या सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. गोदावरी नदी खोरे. गोदावरी नदी खोरे. गोदावरी खोऱ्याने देशाचे 10% व राज्याचे 49% क्षेत्र व्यापले आहे. गोदावरी नदी हिची एकूण लांबी 1450 किलोमीटर असून महाराष्ट्रात तिचा प्रवाह 668 किलोमीटर लांबीचा आहे. गोदावरी खोऱ्यास संतभूमी असेही म्हणतात. गोदावरी राज्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून आंध्र प्रदेशात प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व 7 किलोमीटर वाहत जाऊन परत आंध्र प्रदेशात जाते. गोदावरीच्या उपनद्या. गोदावरीच्या उपनद्या. दारणा कळसुबाई शिखराजवळ इगतपुरी येथे उगम होतो. प्रवरा भंडारदऱ्याच्या ईशान्येस उगम. मुळा भंडारदऱ्याच्या दक्षिणेला उगम. सिंदफणा बालाघाट डोंगरावर बीड येथे उगम. मांजरा पाटोदा पठार बालाघाट बीड येथे उगम. कादवा तौला डोंगर 1231 मीटर उंच नाशिक येथे उगम. गोदावरीस मिळते नांदूर मधमेश्वर या ठिकाणी. शिवना सुरपालनाथ सातमाळा औरंगाबाद येथे उगम. गंगापूरच्या आग्नेयेस गोदावरीला मिळते. दुधना उगम चौक्याचा डोंगर औरंगाबाद येथे. पूर्णा उगम शिरसारा अजिंठा डोंगर येथे. गोदावरीची उपनदी प्राणहिता. पेनगंगा नदी वर्धा नदीस येऊन मिळाल्यानंतर वर्धा व वैनगंगेचा संगम होतो. या प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. प्राणहिता नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा जवळ गोदावरीला येऊन मिळते. नदी लांबी, उगम आणि कोणत्या नदीस मिळते? वर्धा नदी लांबी 455 किलोमीटर. उगम बैतूल येथे सातपुडा पर्वतात मध्य प्रदेश येथे मिळते वैनगंगा नदीस. पेनगंगा नदी 776 किलोमीटर. उगम अजिंठा टेकड्या येथे मिळते. बल्लारपूर यवतमाळ येथे वर्धा नदीस येऊन मिळते. वैनगंगा 462 किलोमीटर. भगकल दरकेसा टेकड्या मैकल मध्य प्रदेश येथे उगम होतो आणि आष्टीजवळ वर्धा व वैनगंगा यांचा संगम होतो. इंद्रावती नदी लांबी 531 किलोमीटर. कलहंडी मध्य प्रदेश येथे उगम होतो
आणि मिळते छत्तीसगड येथे महाराष्ट्र सीमेवरून वाहते आणि भद्रांचल येथे गोदावरी नदीस मिळते. पेंच नदी छिंदवाडा मध्य प्रदेश येथे उगम मिळते वैनगंगेस. भीमा नदी खोरे. भीमा नदी खोरे भीमा नदी पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावते. महाराष्ट्रात तिचा प्रवाह 451 किलोमीटर असून ती कर्नाटकात रायचूरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. तिची एकूण लांबी 867 किलोमीटर आहे. पंढरपूरजवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात. मुळा व मुठा या नद्यांचा संगम पुणे येथे होऊन त्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगावजवळ भीमा नदीला येऊन मिळतो. नीरा नदी भोरजवळ उगम पावून भीमा नदीला मिळते. भीमेच्या प्रमुख उपनद्या उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा व मान तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात. भीमा नदी पुणे, अहमदनगर, पुणे, सोलापूरच्या नैसर्गिक सीमेवरून वाहते. कृष्णा नदी खोरे. कृष्णा नदी खोरे कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रात 282 किलोमीटरचा प्रवास करून ती आंध्र प्रदेशात जाते. तिची एकूण लांबी 1280 किलोमीटर आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या व त्यांचा संगम. कृष्णा नदीच्या उपनद्या वेण्णा उगम महाबळेश्वर. कृष्णेला मिळते माहुलीजवळ सातारा. कोयना नदी उगम महाबळेश्वर. कृष्णेबरोबर संगम प्रीतिसंगम कराड सातारा येथे. पंचगंगा उगम सह्याद्रीत. कृष्णेबरोबर संगम कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती गुप्त मिळून नरसोबाची वाडी येथे कृष्णेस मिळते. वारणा नदी कृष्णेबरोबर संगम कोल्हापूरच्या ईशान्येस कोपऱ्यातून हरिपूर जिल्हा सांगली येथे कृष्णेस मिळते. वेरळा कृष्णेबरोबर संगम ब्रह्मनाळ सांगली येथे. तुंगभद्रा नदी कृष्णेबरोबर संगम कर्नाटक संगमेश्वर कर्नूल कर्नाटक. कोयना कोयना खोऱ्यात राज्यात सर्वाधिक जलविद्युत निर्मिती होते. त्यामुळे कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी वशिष्ठी नदीत सोडतात. महाराष्ट्रात नद्यांची एकूण लांबी 3200 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात नदी खोरे उतरता क्रम: 1 नंबर गोदावरी खोरे, भीमा खोरे, तापी खोरे आणि कृष्णा खोरे. महाराष्ट्रातील प्रवरा नदीवरील धबधबा रंधा फॉल्स, उंची 60 मीटर, अहमदनगर जिल्हा. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास मालगुजरी तलाव म्हणतात. प्रमुख तलाव: ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा, चंद्रपूर. नवेगाव, बोदलकसा, चोरखमारा, गोंदिया. रामसागर, नागपूर. लोणार, बुलढाणा. अंबाझरी, नागपूर. आंध्रलेक, पुणे. धामापूर, रत्नागिरी. वळवण, पुणे. लेक बिले, अहमदनगर. व्हिक्टोरिया लेक, पुणे. सेवनी, भंडारा. मुंबईस पाणी पुरवठा करणारे तलाव: भातसा, तानसा, वैतरणा, पवई विहार, मुंबई. काठावरील प्रमुख शहरे. काठावरील प्रमुख शहरे: गोदावरी, नाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगाव, राजमहेंद्री. कृष्णेच्या काठावरती वाई, सांगली, मिरज, औदुंबर, कराड, नरसोबाची वाडी. पांझरा काठावरील शहर धुळे. कऱ्हा काठावरील शहर जेजुरी. सीना काठावरील शहर अहमदनगर. पंचगंगा काठावरील शहर कोल्हापूर. इंद्रायणी काठावरील शहर देहू व आळंदी, पुणे. मौसम काठावरील शहर मालेगाव. भीमा काठावरील शहर पंढरपूर. प्रवरा काठावरील शहर नेवासे, संगमनेर. महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या: मांजरा, तापी आणि गोदावरी. प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या: तापीच्या उपनद्या पूर्णा आणि गिरणा. पूर्णाच्या उपनद्या मोरणा, काटेपूर्णा, नळगंगा. गोदावरीच्या उपनद्या दारणा, कादवा, प्रवरा, मांजरा, सिंदफणा, दक्षिण पूर्णा, प्राणहिता. प्राणहिता नदी बनते वर्धा आणि वैनगंगेच्या संगमातून. दक्षिण पूर्णा नदी उपनद्या दुधना आणि गिरजा. कृष्णा नदी उपनद्या कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा आणि वेण्णा. भीमा नदी दुधनी, सीना, मान, नीरा, धोंड, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, पवना, कऱ्हा. वैनगंगा नदी उपनद्या कनान,
पेंच, वर्धा व पेनगंगा आणि सिंदफणा. महाराष्ट्राचे हवामान. महाराष्ट्राचे हवामान महाराष्ट्रात हवामानाचे प्रकार. उष्णकटिबंधीय मोसमी. महाराष्ट्रात सह्याद्रीत आर्द्र व थंड हवामान तर पठारावर उष्ण व विषम कोरडे हवामान आढळते. वर्षभर उष्ण सम व दमट हवामान आढळणारा विभाग कोकण विभाग. पावसाळा जून ते सप्टेंबर. महाराष्ट्राला 85% पर्जन्य मिळतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून प्रतिरोध पर्जन्य. सर्वसाधारणपणे केरळमध्ये 1 जूनला मान्सून दाखल होतो तर महाराष्ट्रात मुंबईला पोहोचतो 10 जूनला. कोकण व सह्याद्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. मध्य महाराष्ट्राकडून जसे जसे पूर्वेकडे जावे तसे तसे पावसाचे प्रमाण वाढत जाते. कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी 2500 ते 3500 मिलीमीटर. जास्त पावसाचा प्रदेश 3000 ते 1000 मिलीमीटर पर्यंत. यात पश्चिम कोकण, पश्चिम घाटाचे क्षेत्र व वर्धा वैनगंगा क्षेत्र येतात. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण 7200 मिलीमीटर अंबोली सिंधुदुर्ग. महाबळेश्वर 5940 मिलीमीटर. माथेरान 4930 मिलीमीटर. 26 जुलै 2005 रोजी मुंबईला एकाच दिवसात 940 मिलीमीटर इतका पाऊस झाला. 4 ऑक्टोबर 2010 रोजी पुणे येथे 24 तासात 181 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. मध्यम पावसाचा प्रदेश 1000 ते 700 मिलीमीटर पर्जन्य. कमी पावसाचा प्रदेश 700 मिलीमीटर पर्जन्य. यात पश्चिम घाटालगतचे दक्षिण उत्तर समांतर क्षेत्राचा समावेश होतो. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण दहिवडी 290 मिलीमीटर, म्हसवड 299 मिलीमीटर. जिल्हा सातारा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील पठाराचा भाग. पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारे जिल्हे सोलापूर, अहमदनगर. अवर्षणग्रस्त भागात पर्जन्यमान असते 500 मिलीमीटरहून कमी. महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रदेश सातारा, म्हसवड व सांगली. पूर्व भाग पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांचा काही भाग. धुळे जिल्ह्याचा काही भाग. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे दिवस असणारे ठिकाण गगनबावडा कोल्हापूर 108 दिवस, महाबळेश्वर 103 दिवस, अंबोली 97 दिवस. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचे दिवस असणारे ठिकाण म्हसवड, जिल्हा सातारा 19 दिवस, बारामती, दौंड, फलटण, अकलूज फक्त 21 दिवस. ऋतुसंक्रमण. महाराष्ट्रातील ऋतुसंक्रमणाचा महिना ऑक्टोबर. हीट ऑक्टोबर महिना. महाराष्ट्रात प्रखर सूर्यप्रकाश व हवेत असणाऱ्या भरपूर बाष्पामुळे असह्य उकाडा जाणवतो. ऑक्टोबर हीट ऑक्टोबर. हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारी. महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीची नोंद झालेले ठिकाण 0.6 डिग्री सेल्सिअस मालेगाव 1902, देवळाली नाशिक 1960. उन्हाळा ऋतू मार्च ते मे. दिवसा 48 डिग्री सेल्सिअस व रात्री 19 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान होत असल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक दैनिक तापमान कक्षा नागपूर 19 डिग्री सेल्सिअस आहे. महाराष्ट्रात कोकणात दैनिक तापमान कक्षा 5 ते 6 डिग्री सेल्सिअस असते. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर 16 मे 1912 48.3 डिग्री सेल्सिअस, नागपूर 47.8 डिग्री सेल्सिअस, जळगाव 47.8 डिग्री सेल्सिअस झाली होती. दिनांक 29 मार्च 2017 रोजी बिरा, जिल्हा रायगड येथे 47 तापमानाची नोंद झाली होती. कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस आंबेसरी. एप्रिल मे मध्ये ढगांचा कडकडाट व विजांच्या कडकडाटासह उन्हाळ्यात पडणारा पाऊस वळवाचा पाऊस. महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस पडणारा ठिकाण गडहिंग्लज व चंदगड तालुके कोल्हापूर. महाराष्ट्रात उन्हाळ्यात हवेतील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण
रत्नागिरीत 69%, मुंबईत 67%, पुण्यात 32%, तसेच नागपूर, अमरावती आणि सोलापूरमध्ये 18 ते 19%. महाराष्ट्रातील मृदेचे सर्वसाधारण प्रकार. मृदेचे सर्वसाधारण प्रकार. 1. रेगूर मृदा. बांगर व आदींनी 1984 मध्ये मातीदर्शक नकाशा तयार केला. त्यात कृषी हवामानानुसार महाराष्ट्राच्या मृदेचे 8 प्रकार केले आहेत. ते खालील प्रकारे आहेत. रेगूर मृदा. महाराष्ट्रातील 90% मृदा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. ही मृदा 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्याच्या पठारी भागात समुद्र सपाटीपासून 300 ते 900 मीटर उंचीवर आढळते. या भागातील हवामान उष्ण व कोरड्या स्वरूपाचे आहे. ही विम्ल प्रकारची मृदा आहे. या मृदेस काळा रंग टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे येतो. ह्या मृदेस उन्हाळ्यात आपोआप भेगा पडतात. त्यामुळे हवेचे मिश्रण होऊन आपोआप मशागत होते. यास रेगूर मृदा म्हणतात. यात कापसाचे पीक घेतले जाते. त्यामुळे तिला काळी कापसाची मृदा म्हणतात. ही मृदा ओली असताना मशागत करणे अवघड असते. या मृदेस अतिरिक्त जलसिंचन झाल्यास पाणी साचून ती दलदलयुक्त बनते. तिच्यात ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते. यात कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅश, लोह व चुना ही पोषक तत्वे मुबलक असतात. यामुळे ती जमीन सुपीक असते. तर नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय द्रव्यांची कमतरता असते. रेगूर मृदा ही परिपक्व मृदा आहे. रेग्युलर नॅशनल ॲटलासमध्ये मंडलीय मृदा म्हणतात. रेगूर मृदा ही घाटमाथा ओलांडल्यावर पूर्व विदर्भ वगळता गोदावरी, तापी, भीमा व कृष्णा खोऱ्यात अशी सर्वत्र आढळते. तांबडी मृदा. ही मृदा काळ्या मृदेच्या विभागाभोवती आढळते. जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. जास्त पावसामुळे ती ॲसिडिक बनते. फेरस ऑक्साईडमुळे या मृदेस लाल रंग येतो. हिची निर्मिती अतिप्राचीन रूपांतरित खडकापासून झाली आहे. यात सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजनची कमतरता असते. तर लोह, कॅल्शियम व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. ही मृदा उत्तर कोकणात व त्याच्या लगतच्या सह्याद्रीच्या माथ्यावर आढळते. या मृदा नापीक आहेत. जांभी मृदा, लॅटेराइट. जांभी मृदा, लॅटेराइट मृदा. आलटून पालटून सतत ओलावा व कोरडा ऋतू असणाऱ्या व 250 सेंटीमीटरहून जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. यात ह्युमसचे प्रमाण कमी असते. लोह व ॲल्युमिनियम अधिक असते. तर यात सेंद्रिय पदार्थ, नायट्रोजन, कॅल्शियम व मॅग्नेशियमची कमतरता असते. भूमिगत पाणी व केशाकर्षणामुळे बेरियम व सोडियम खालच्या थरात जातात. लिचिंग क्रियेमुळे आयर्न ऑक्साईड तयार होतो. ही मृदा दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूरचा पश्चिम भाग, सह्याद्रीचा घाटमाथा, चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यात आढळते. या मृदेत तांदळाचे पीक घेतले जाते व डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते. तांबूस तपकिरी मृदा. तांबूस तपकिरी मृदा. ही मृदा उत्तर कोकणातील उंच प्रदेशात, वर्धा व वैनगंगेच्या खोऱ्यात, पूर्व विदर्भात आढळते. आर्कियन काळातील ग्रॅनाइट व नीस इत्यादी आर्कियन व विंध्ययन कडप्पा प्रणालीतील खडकांवर रासायनिक विदारण होऊन तांबूस पिवळसर मृदा तयार होते. ही मृदा चिकणमाती व वाळू मिश्रित असून यात कॅल्शियम अल्प प्रमाणात असते. आयर्न पॅरॉक्साईडमुळे हिला तांबडा रंग येतो. या मृदेत भरड धान्ये घेतात. विदर्भाची भाताची लागवड करतात. ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आढळते. किनारी गाळाची मृदा. किनारी गाळाची मृदा. ही मृदा कोकणातील नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झाली आहे. यात चिखल व रेतीचे प्रमाण अधिक असते. ही मृदा वाळू मिश्रित लोम प्रकारची असून हिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे भात, नारळ, पोफळी, आंबा, फणस इत्यादीचे उत्पादन घेतात. हिला भाबर मृदा असेही म्हणतात. गाळाची मृदा. गाळाची मृदा. ओल्ड ॲल्युव्हल सॉइल. तापी पूर्णा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे 300 मीटर उंचीचे गाळाचे थर सातपुडा व सातमाळा अजिंठा डोंगर रांगांदरम्यान जमा झाले आहे. ही मृदा अत्यंत सुपीक आहे. यात ऊस, कापूस, केळी व गळीत धान्यांचे उत्पादन होते. ही मृदा धुळे, नंदुरबार, जळगाव इत्यादी जिल्ह्यात तसेच बुलढाणा व अकोला जिल्ह्यात तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळते. वनस्पती जीवन. वनस्पती जीवन. महाराष्ट्रात विभागाचे जंगलांचे केलेले प्रकार 5. 1. उष्णकटिबंधीय, उष्ण प्रदेशीय, निम्न सदाहरित वने.
उष्ण प्रदेशीय निम्न सदाहरित वने. ही वने महाराष्ट्रात 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या तसेच वार्षिक सरासरी तापमान 20°C ते 30°C असलेल्या प्रदेशात आढळतात. ही वने रुंद पर्णी असून वृक्षांची उंची 60 ते 65 मीटरपर्यंत असते. एकाच प्रदेशात वनस्पतींची विविधता आढळते. झाडांची पाने रुंद असून लाकूड कठीण असते. या वनांमध्ये किंजल, साग, कुसुम, अंजन, हिरडा, बेहडा इत्यादी वनस्पती आढळतात. ही वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. या वनस्पतीच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे तयार करण्यासाठी, घरबांधणीसाठी होतो. झाडांची पाने, फळे, फुले यांचा उपयोग औषधीयुक्त घटक म्हणून केला जातो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांच्या पूर्व भागात व कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही वने आढळतात. उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. ही वने सर्वसामान्यपणे 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्य असणाऱ्या तसेच सरासरी तापमान 20°C ते 30°C दरम्यान असलेल्या प्रदेशात आढळतात. ही वने पावसाळ्यात वाढतात तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गळतात. झाडांची उंची 30 ते 40 मीटर असते. वनांमधील वृक्षांमध्ये विविधता आढळते. या वनांमध्ये साग, साल, चंदन, पळस, कांचन, अर्जुन यासारखे वृक्ष आढळतात. ही वने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आढळतात. उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने. ही वने सामान्यपणे 500 ते 1000 मिलीमीटर पर्जन्य असणाऱ्या व सरासरी 35 ते 40°C तापमान असणाऱ्या प्रदेशात आढळतात. येथे झाडांची उंची कमी असते. वने अतिशय विरळ असतात. वृक्षांना काटे असतात. बेल, पळस, अंजन, तेंदू हे वृक्ष या वनात आढळतात. ही वने जळगाव, धुळे, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला इत्यादी जिल्ह्यात ही वने आढळतात. उष्ण प्रदेशीय काटेरी वने. महाराष्ट्रात 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात ही वने आढळतात. उन्हाळ्यात अति कोरडे असतात. सामान्यपणे महाराष्ट्राच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात या प्रकारची वने आढळतात. वनस्पतींना पोषक हवामान नसल्याने त्यांना पुरेशी वाढ होत नाही. या वनस्पती खुरट्या व काटेरी असतात. उन्हाळ्यात यांची पाने गळतात. बोर, बाभूळ, निंब, खैर, हिरडा, निवडुंग इत्यादी वनस्पती या वनात आढळतात. बाभूळ, निंब यांच्या लाकडाचा उपयोग शेती अवजारे तसेच सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी केला जातो. बाभूळ व निंबाचे लाकूड इमारती बांधकामासाठी उपयुक्त आहेत. कोरफड औषध म्हणून उपयुक्त आहे. खारफुटीची जंगले, खारफुटी वने तसेच मॅंग्रोव्ह वने. महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाशी दलदलयुक्त भूमीवर असलेल्या वनांना खारफुटीची वने म्हणतात. यामध्ये कांदळ व तिवर जातीच्या वनस्पती आढळतात. या भागात सुंदरी वृक्षाचे प्रमाण अधिक असल्याने त्या सुंदरी वने असेही म्हणतात. यात सुंदरी, चिप्पी, मारांडी, निपा, तिबर, उंडल इत्यादी वृक्ष आढळतात. ही वने गोड्या व खाऱ्या अशा दोन्ही पाण्यात वाढतात. महाराष्ट्रात सर्वाधिक खारफुटीची वने असणारे जिल्हे रायगड, ठाणे, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र व्यापणारा वनप्रकार दक्षिण उष्णकटिबंधीय पानझडी काटेरी वने. दक्षिण उष्णकटिबंधीय पानझडी काटेरी वने. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखाली क्षेत्र 55,908 चौरस किलोमीटर म्हणजेच 20.15% आहे. भारताच्या वनक्षेत्रापैकी महाराष्ट्रात असणारे वने 8.9%. महाराष्ट्रात जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी टक्केवारीने सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारे अनुक्रमे 5 जिल्हे. 1 नंबर गडचिरोली 68%, सिंधुदुर्ग 54%, रत्नागिरी 51%, रायगड 41%, गोंदिया 37%. एकूण जमिनीपैकी सर्वाधिक क्षेत्र वनाखाली असणारा विभाग विदर्भ 37% क्षेत्र वनांखाली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असणारे अनुक्रमे 5 जिल्हे. मुंबई 3 चौरस किलोमीटर, लातूर 13 चौरस किलोमीटर, जालना 36 चौरस किलोमीटर, परभणी 40 चौरस किलोमीटर, उस्मानाबाद 49 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रात टक्केवारीने सर्वात कमी जंगले असणारे अनुक्रमे 5 जिल्हे. 1 लातूर 0.18%, सोलापूर 0.33%,
जालना 0.47%, परभणी 0.65%, उस्मानाबाद 0.66%. सर्वात कमी क्षेत्र वनांखाली असणारा प्रशासकीय विभाग मराठवाडा 3.6%. सागाची उत्कृष्ट जंगले सापडतात बल्लारशा, चंद्रपूर. महाराष्ट्र वन विकास मंडळाची स्थापना 16 फेब्रुवारी 1974, नागपूर. महाराष्ट्रातील जंगलाबाबतचे महाविद्यालय अकोला. अमरावतीतील प्रसिद्ध सागवानी लाकडाचा बाजार परतवाडा. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 मधील भारत वनस्थिती 2021 नुसार महाराष्ट्रात वनांचे आच्छादन 50,798 चौरस किलोमीटर होते, तर राज्याच्या वनाच्छादनापैकी अतिघनदाट वने 17.2%, मध्यम घनदाट वने 40.5%, ओपन फॉरेस्ट 42.3% होते. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 नुसार महाराष्ट्रात 2020-21 मध्ये वनांपासून मिळालेले उत्पादन: इमारती लाकूड 309 कोटी रुपये, जळाऊ लाकूड 37 कोटी, बांबू 16 कोटी, तेंदू 35 कोटी रुपये व वनांपासून एकूण 346 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. राज्यातील 79% वने राखीव, 13% वने संरक्षित आहेत. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पुळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती खडशेरणी. देशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात निलगिरी व सुबाबूळ. कोकण विकास महामंडळ मर्यादित रबर प्रकल्प कळंबिस्त, सिंधुदुर्ग येथे आहे. औषध व सुगंधी तेल निर्मितीसाठी उपयुक्त रोशा गवत धुळे, जळगाव. मुशी गवत ठाणे. वनांवर आधारित उद्योग. उद्योग ठिकाण: मधुमक्षिका पालन महाबळेश्वर, लाख निर्मिती गोंदिया, टॅनिन आंबा कोल्हापूर येथे, पाम तेल सिंधुदुर्ग, लाकडी खेळणी पेन व सावंतवाडी, सिट्रानेला तेल गाळणे देवरुख रत्नागिरी, कात निर्मिती मुंडवा डहाणू चंद्रपूर, टेंभुर्णी व आपटेच्या पानापासून विड्या वळणे सिन्नर, नाशिक, गोंदिया, तिरांडा देवरी आमगाव व सालेकसा गोंदिया, भंडारा तुमसर मोहाडी भंडारा, ब्रह्मपुरी चंद्रपूर, कामठी व नागपूर नागपूर, अहमदनगर. महाराष्ट्रातील रेशीम उत्पादन: बापेवाडा, एकोडी भंडारा, साबळी व नागभीड चंद्रपूर, तसर, टणक रेशीम एनाची पाने खाऊन अमरावती. पश्चिम घाट बचाव आंदोलन बाबा फडके, अप्पिको आंदोलन अलिंगन, पांडुरंग हेगडे कर्नाटक. चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा व चंद्री प्रसाद भट्टा. धन्यवाद.